चला इथून मी विनंती करेन बॉल द्यायचा आहे बॉल. चला गेम ऑन. लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि अप्रतिम म्हणजे प्रत्येक जसं काही डिमार्ट इथे आणलंय अशी स्थिती मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. म्हणजे बिस्किट पासून अगदी पाकडवरी डाळ आणि त्याचबरोबर ब्राऊन ब्राऊन बिस्किट भरपूर सारं काही तुम्हाला इथून आज आयोजकांनी खूप उत्तम सलग 5 रात्री इथे मात्र दखल सगळ्यांची घेतली गेलेली काळजी घेतलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. पंच तयार मैदानामध्ये जातील इथे आणि त्याचबरोबर फलंदाजी मैदानामध्ये गेलेत. विशू कोहली यांचा इशारा मला वाटत नाही आजच्या रात्रीमध्ये येईल. सकाळीच येईल तुम्हाला. आम्हाला चांगला अनुभव आहे त्यांच्याबरोबर पिकनिकला आम्ही गेलेले आहोत. चला मॅच ऑन करा लवकर मी विनंती करेन. फलंदाज आपण आपला जागेवरती या. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. सकाळचं सत्र आणि पाहायला गेलं तर रविवार ही मात्र आपल्याला पाहायला मिळते उजाड झाले. 4:10 झालेले आहेत. म्हणजे बरेचसे जण वॉकला निघाले असतील मॉर्निंग वॉक घेण्यासाठी. कारण हा सकाळचा वेळ अगदी मॉर्निंग वॉकचा आहे आणि त्याच्यानंतर आपण क्रिकेटचा आनंद घेत आहोत. काही खेळाडू आणि काही क्रीडा रसिक मात्र आता उठले असतील झोपेतून. मॅच चालू आहे किंवा पाहत असतील. थोडंसं उशीर झालंय आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं कारण 10चा पोल होता आणि त्याच्यानंतर मात्र इथून एक एक्स्ट्रा मॅच ही मात्र पाहायला मिळते. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. जोरदार आवाज झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जय 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 जयकार करणारा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाचा जय जयकार करणारा ह्या मात्र ही स्पर्धा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट. नो चान्स. आउट ऑफ द पार. बॉसी मारे शपार. धावा येतील मात्र ते 6 षटकार. सुरुवात झाली इथे 6 धावेनं मात्र सुरुवात करत असताना मात्र पाहायला गेलं तर अफलातून इथून निलेश 11 जावळे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाल या टीमला मात्र अगदी पाहायला गेलं तर सातत्याने चांगला खेळ दोन्ही टीमला मात्र करताना पाहायला मिळाला. आता इथून जावले की वहाल, वहाल की जावळे या दोन संघांमध्ये मात्र अप्रतिम खेळ मात्र रंगताना पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर इथून पाहायला गेलं तर या दोन्ही संघांचा विचार केला तर 2 ट्रॉफ्या तर फिक्स झाल्यात उलव्या नोडमध्ये. कारण एक खारकोपर आणि आता चालू सामना दोन्ही मात्र इथून पाहायला गेलं तर उलवे नोडचे. एक ट्रॉफी या 2 संघांपैकी कोणाच्या नावी जाईल त्याची ही चर्चा. सुपर 5 मध्ये कोण प्रवेश करेल कोणता संघ त्यासाठी मात्र हा सामना. आक्रमकता इथे मात्र अप्रतिम.
क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चतुराई पाहायला मिळाली, परंतु मैदानामध्ये एज लागली होती जरूर तिथे. मैदानामध्ये 100% कमिटमेंट आणि त्याचबरोबर तुमचं योगदान असणं खूप महत्वपूर्ण आहे. स्किट झाला हातामध्ये, हाताला अगदी पाहायला गेला तर टच झाला होता, स्पर्श करून गेला बॉल, हाताला झटका दिलाय, चटकाही दिलाय, कारण एक महत्वपूर्ण विकेट कदाचित तिथून जाळ्यामध्ये अडकली असती प्रसाद घरत यांच्या स्वरूपामध्ये. आक्रमण अगदी लांब 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 आणि लांब लचक प्रसाद घरत यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय. खासदार चषक 2025 मधील शानदार रुबाबदार षटकार. धीरज पाटील यांना टार्गेट केलं जातोय. पहिल्या षटकामध्ये जे फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात, विकेट टेकर गोलंदाज आहेत, आपले महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. न्यू यंगस्टार वाल टीम कडून गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेलं तर आणि त्यांनाच टार्गेट करायचं असं मात्र इथून ठरवले की काय, आणि त्याच प्रकारे मात्र फलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत साकारले. 2 षटकार आलेत, 12 धावा धावपलकावरती. प्रसाद घरत ऑन स्ट्राईक. धीरज पाटील मागच्या मॅच मध्ये बराचसा मार खाल्ला होता, अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये, अडवलंय. अंतिम क्षणी बॉलचा वेग कमी केला गेलाय आणि त्याला बॅकअप छान पद्धतीने मात्र मिळालं. तिथे एक सिंगल इथं पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकावरती. आता स्ट्राईक एंडला आणखी एक नाव सातत्याने मात्र चर्चेत राहिलेला सुप्रीत कडू मात्र येताना पाहायला मिळतील आपल्याला. हे 2 बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडूंमधली मात्र हा सामना मात्र पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर चांगला खेळही मात्र होताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ जरूर इथे आहे, परंतु इथून मागची मॅच ज्या प्रकारे झाले ना, अगदी चर्चा आणि चर्चा. इथून खासदार चषक 2025 आणि शिवाजीनगर गावाच्या मात्र नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, बेस्ट मॅनेजमेंट या स्पर्धेचं चर्चा उल्लेख सातत्याने राहिला. आलेख वाढवणारे क्रिकेट, टेनिस क्रिकेटची मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला फक्त दिशा दिली होती आणि एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं. एक सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात, 14 धावा. धीरज पाटील काय कलत मात्र करतील का? विकेट टेकर म्हणून आपली ओळख निर्माण केली, ते विकेट मात्र प्राप्त करून देतील का? कारण इथून प्रसाद घरत यांनी आतापर्यंत मात्र आपल्या बॅटमधून 2 षटकार ठोकून मात्र दाखवले की मी टार्गेट करतोय पहिल्या षटकातील गोलंदाजांना, आणि इथून त्याच गोलंदाजांना टार्गेट करतील की इथून गोलंदाज फलंदाजांना मात्र टार्गेट करतील. आता पाहणं चुकी आहे. क्षेत्ररक्षणाचा P1चा षटक आहे, 1 षटक पाऊल पेसर राहणार आहे, आणि त्याबरोबर जात असताना तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी, अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का? रनवे चांगला आहे, रिलीज पद्धत चांगली होती, परंतु त्याच्यावरती आक्रमण, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉसी मारे शपार धावा येतील इथे मात्र प्रसाद यांच्या बॅटमधून. 4 चौकार. थोडासा दुर्वा ठेवण्याचा प्रयत्न, हार्ट फॅक्टर पाहायला मिळालं. ऐनवेळेमध्ये मात्र शॉर्ट सिलेक्शन बदललं प्रसाद घरत यांनी, आणि इक्षा कव्हरला परफेक्ट इथे मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं, आणि क्लास सातत्याने मात्र प्रसाद घरत यांनी आपला दाखवलाय. आणि या चौकारानंतर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धीरज पाटील आपल्या षटकामध्ये धावा खर्च करत आहेत. 18 विकेट कोणतीही आली नाही. सलामीची जोडी अजूनपर्यंत मात्र इथून शाबूत आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज खूप सुरती पद्धतीने मात्र खेळ साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि याच खेळाला एक सर्व उत्कृष्ट खेळ बनवलं जाईल का, की इथून येणारा गोलंदाज या मात्र सलामीच्या जोडीला बाद करण्यामध्ये यशस्वी होतील, ब्रेक थ्रू निर्माण करून देतील का? बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. आता स्पर्धा चालू झालेली आहे. 7 वाजता 4:06 झालेत, तरी सुद्धा हा व्यासपीठ आपल्याला गजबजलेला पाहायला मिळतो. युवराज माजी सर, अप्रतिम नियोजन पद्धतीने मात्र बांधलेली स्पर्धा, आणि त्याबरोबर जात असताना चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळाली. प्रेक्षकीय अजून हल्लेले नाही आहेत. अप्रतिम या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण जे प्रेक्षक अगदी पहिल्या मॅचला आले ते अजूनपर्यंत मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं पहा, जास्त वेळ घेऊ नका तिथे. आणि आपण चर्चा सातत्याने करत असतो. या विभागामध्ये आल्यानंतर
गुणलेखक जर आम्हाला प्रणय मात्रे असतील असं समजतो ज्यावेळी त्यावेळी समालोचकाचा अर्धा भार आमचा मात्र हलका होतो खऱ्या अर्थानं. कारण अप्रतिम अगदी डाऊन अर्थ आणि चांगलं अपडेट प्रत्येक गोष्टीच आम्हाला देत असतात. आणि ज्यावेळी समालोचक कॉमेंट्री करत असतो त्यावेळी मात्र गुणलेखकांचं काम असतं आणि ते गुणलेखकांचं काम ज्याने उत्तम केलं त्याच्यानंतर समालोचन चांगलं होतं असं आपण वारंवार पाहिलं गेलंय. आणि त्याचमुळे आम्ही बेस्ट ऑफ द स्कोरर म्हणून आमचं त्यांचा नेहमीच सातत्याने उल्लेख करत असतो या विभागातील. आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या. त्यांचा स्कोरबोर्ड जे तुम्ही पाहू शकताय अप्रतिम स्वतःने बनवलेला स्वतःने सजवलेला एक वेगळ्या ढाकणीचा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळ्या गोष्टींचं मिलाप मेहनत जिद्द आणि या सगळ्या गोष्टींनंतर मात्र मिळालेलं हे यश आपल्याला पाहायला मिळतात प्रणय म्हात्रे सरांचं. सगळे रेकॉर्डसाठी रजिस्टर जसं मात्र गव्हर्नमेंट आपल्या कार्यालयामध्ये मिळतात एक्साइज ऑफिसमध्ये आपल्याला रजिस्टर असे पाहायला मिळतात तसे मात्र आपल्याला प्रणय म्हात्रे सरांकडे पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं मात्र मांडणी या सगळ्यांची केली जातोय. हा लेखाजोखा त्याच्यानंतर हा कमबॅक करत असताना खूप छान पद्धतीने मात्र आता इथून तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम निलेश 11 जावले टीम करत असताना मात्र पाहायला मिळाले. आणि त्याच बरोबर जात असताना इथून दुसऱ्या षटकासाठी घनश्याम पाटील या नावानं मात्र चर्चा केली आहे. घनश्याम पाटील कटर बॉलर अगदी लेग कटर ऑफ कटर स्विंग करण्याची क्षमता गोलंदाजीने खास इम्प्रेस केले आणि आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि नावाचा बोलबाला सातत्याने मात्र ते करत असताना मात्र पाहायला मिळाले. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कधी हिरो तर कधी झिरो अगदी होताना मात्र पाहायला मिळालं. कारण जी फलंदाज आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रसाद घरत ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत मात्र 2 षटकार 1 चौकार आलेत आणि वैयक्तिकरित्या मात्र 5 बॉलमध्ये 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत तेच घनश्याम पाटील यांच्या विरोधामध्ये. घनश्याम पाटील यांच्यावरती हल्ला चढवलाय. गिरकी घेतली फिरकी घेतली बॉल होतोय फरार सिंही मारेशा पार धावा येतील मात्र 6 षटकार. घनश्याम पाटील यांच्यावरती हल्ला प्रसाद घरत सांगतायत की मॅच बॉल आणा आणि नेहमीच अनेक फलंदाजांना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळी गावदेवी कळवे टीम खेळताना पेण तालुक्यातील त्यावेळी त्यांचे जवळजवळ 10 समर्थक बाउंड्री लाईनच्या आसपास असतात. जो बॉल मैदानाच्या बाहेर जातो तो बॉल मात्र आतमध्ये आणला जातो. तसाच जांताराजा दादर सुद्धा टीम आहे त्याचेही समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असे समर्थक असल्यानंतर अगदी वेगळा आनंद खेळाडूंना मिळत असतं. आणखी एक इथे फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे उंच माझा झोका घेतलाय जरूर. इथून पाहायला गेला तर हाताला अगदी अप्रतिम प्रयास कोहली हा चार्जेबल जनरेटर आहे. युवा खेळाडू आपल्या नावाचा परिचय देत असताना परंतु इथून पंच कलवत आहेत. तिसऱ्या पंचांकडे जायचंय. आता इथून 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या स्क्रीनवरती चेक केलं जाईल योग्य निर्णय. परंतु इथून स्क्रीनवर आलाय 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या मेगा स्क्रीनवरती ही पाहू शकताय तुम्ही. पंच कळवत आहेत निर्णय हा काय आहे. आणि फलंदाज बाद अप्रतिम झेल इथे पकडलाय आणि फलंदाज बाद कोण झालाय. 6 बॉलमध्ये 23 धावांची बहारदार खेळी साकारणारा प्रसाद घरत यांना यावं लागेल माघारी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष कडू मात्र जाताना पाहायला मिळतात इथे. आता इथून जे ब्रेक थ्रू निर्माण करून द्यायची त्याची चर्चा करत होतो आणि घनश्याम पाटील त्याचसाठी मात्र ओळखले जात आहेत. अगदी आपल्या स्पेलमधला षटक घातलं असताना आपल्या संघाला गरज असतो त्यावेळी मात्र विकेट प्राप्त करून देतात. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं जातं त्यांच्याकडून आणि तेच सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला जातोय. घनश्याम पाटील आपल्या स्पेलमध्ये 4 बॉल आतापर्यंत हाताळले 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट महत्वपूर्ण प्राप्तही करून दिली. आता इथून स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहालचे बटरफ्लाय फुलपाखरू आता मात्र फडफडायला लागलेत. कारण त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण विकेट प्रसाद घरत यांची मात्र बाद झाली आहे. आता तुम्हाला कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी कोणी दिली आहे तर ती सुवर्ण संधी दिली आहे घनश्याम पाटील या गोलंदाजाने. उर्वरित या षटकातील 2 बॉल म्हणजे आतापर्यंत 14 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि धावा येतील किती. आतापर्यंत धावा आल्यात 25. एक महत्वपूर्ण विकेट माघारी. लेफ्ट हँड बॅट्समन परंतु पाटा बदलला होता परंतु तेवढीच नजर त्या बॉलवरती ठेवली. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा
दर्जा मात्र दाखवताना पाहायला मिळते. प्रफुल्ल घरत आहे तिथे गलीमध्ये आणि बॉल अडवला गेला. अप्रतिम दर्जा आणि एक धाव तोपर्यंत मात्र कम्प्लीट केली गेली आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात्या 26. अजूनपर्यंत एक बॉलचा खेळ या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. आता या एक बॉलमध्ये शेवटच्या घनश्याम पाटील यांच्या बॉलवरती काय आक्रमण केलं जाईल. विकेट येईल, डॉट बॉल येईल, चौकार येईल, षटकार येईल, सिंगल येईल, डबल येईल की इथून तिहेरी धाव येईल. बरीचशी चर्चा. तुम्हाला एक बॉलवरती किती संधी असतात आणि त्या संधी तुम्ही कशा प्रकारे रूपांतर त्या संधीला करतायत ना, तेही खूप महत्वपूर्ण आहे. आता या एक बॉलच्या संधीला मात्र कशा प्रकारे मात्र कन्वर्ट केलं जाईल. कारण सुप्रीत कडू अप्रतिम खेळाडू सातत्याने मात्र या नावाची चर्चा ही झाली या उरण तालुक्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्याच खेळाडूला आपण पाहायला गेलं तर बीट केले. कारण ज्या प्रकारे मात्र या नावाची आजच्या रात्रीमध्ये चर्चा झाली. अप्रतिम गोलंदाजी, फास्ट स्लाइड डाव साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, अगदी हातभर वळवल्या, स्विंग झाला, अगदी बॉलला कट केलं गेलं. बाकी काम सर्व मात्र यष्टीरक्षक तेवढे चतुर, चाणाक्ष आणि हुशार निशांत पाटील करत असताना पाहायला मिळतात. आता इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 26 धावा. 26 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. सुपर फाय म्हणजे इथून या सुपर फाय साठी मात्र हा सामना एक क्रिस्टल ट्रॉफी जी आकर्षित करतोय प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, प्रत्येक गावाला, जिथून ही ट्रॉफी घरी घेऊन जायचंय. मला घरी घेऊन जायचंय. या खासदार चषक 2025 चा मात्र मला चॅम्पियन व्हायचंय. त्यासाठी मात्र चाललेली लढत. सुपर फाय मध्ये कोणता संघ इथून मात्र प्रवेश करेल त्याचीही कौतुक आपल्याला चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आजच्या रात्रीतील मात्र कोणता संघ सुपर फाय मध्ये जाईल. पहिल्या दिवशीमध्ये गेलाय संघ मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, दुसऱ्या रात्रीमध्ये गेल्या रुद्र अँड रॉय 11 जहनमान दापोली आणि तिसऱ्या रात्रीमध्ये गेलाय दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स मुरबी. या 3 संघांना 3 रात्रीमध्ये आपण सुपर फाय मध्ये जाताना पाहायला मिळालं. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर फाय मध्ये जाईल त्यासाठी चाललेला सामना. तापातापी, गरमाहाट आणि तापातापी होताना पाहायला मिळेल. 2 लाखाचं प्रथम प्राइज, द्वितीय क्रमांकाचं प्राइज 1 लाख रुपयाचं आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी भरगच्छ बक्षिसांची मात्र ही रेलचेल असणारी स्पर्धा. स्पीड होता, वेग होता बॉलला. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर बॅटचा फेस थोडस क्लोज झाला. त्याच्यानंतर स्टिकर एंडला बॉल लागलाय. मोठा फटका आला नाही. पूल करायचा होता अगदी बॅकवर्ड फॉरवर्ड डिझाइन मध्ये. घनश्याम पाटील 4 षटकं, 18 धावा, 3 विकेट आणि मिडन ओव्हर. आणि अजून काय पाहिजे तुम्हाला. सरप्राईज हा गिफ्ट आहे. दैवी शक्ती घनश्याम पाटील यांच्या जरा आज रात्रीमध्ये त्यांना मात्र प्राप्त झाली. खूप छान खेळ सजवलाय. या नावाला विसरता येणार नाहीये. परंतु आता प्रतीक पाटील येतात आणि डॉट बॉल टाकून आपल्याही नावाची चुनूक देत असताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल आजच्या मॅच मधील पाहायला गेलं तर दुसरा प्रयत्न असफल झालाय. पण गोलंदाजांना लागलाय का आणि तोपर्यंत पाहायला गेले तर 2 धावा. तुमचं संतुलन, तुमचं मात्र इथून असणारं मात्र मैदानावरील अंडरस्टँडिंग, तुमची बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी परफेक्ट जर येतील ना, प्रेझेंट ऑफ द माइंड ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे इथून पाहायला गेलं तर यष्टीरक्षकांकडनं झालेली ही दुसरी चूक आणि त्याचबरोबर इथून मिळालेल्या धावा, धावफलकावरती इथून धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. 28 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर अपील केली होती तिथे आणि अपील केल्यानंतर तिथे 2 धावा ही घेतल्या होत्या आणि विजयासाठी असणाऱ्या धावा थोड्याशा मात्र इथून पाहायला गेलं तर जवळ नेताना पाहायला मिळालं. ते मॅच ही हारले होते आणि असं बरंचसं क्रिकेटमध्ये घडत असतं. ज्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळत असता, क्रिकेट बरोबर मैदानामध्ये तुमचं लक्ष खूप छान असलं पाहिजे. खूप छान अगदी फ्लाय केलं. हायटेट क्षेत्ररक्षक तिथे आहेत धीरज पाटील. त्यांच्याकडनं मात्र बॉल अडवलाय, फेकी केली गेली. तोपर्यंत धावा येथे कंप्लीट केल्या जात आहेत 2. प्रतीक पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत असताना, कारण 3 बॉल हाताले, 3 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. त्याचमुळे की काय धावसंख्या मात्र 30 धावा
घरामध्ये मात्र स्थिर होताना पाहायला मिळते. सुप्रीत कडू जे मात्र ज्यांच्याकडे आशेने पाहिला जातो एक नवतरुण खेळाडू, सातत्याने मात्र या खेळाडूने इम्प्रेस केले. परंतु या मॅच मध्ये 4 बॉल केले, 2 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला मनीष कडू 4 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. परंतु इथून प्रसाद घरत यांनी मात्र अगदी आपल्या नावाचा परिचय दिला होता आणि अफलातून फलंदाजी सजवली होती. 7 बॉलमध्ये 23 धावांची, 3 षटकार आणि 1 चौकारासह अप्रतिम इथे मात्र भागीदारी दोघांची इथे मात्र पाहिली गेली होती. आणि त्याच्यानंतर प्रतीक पाटील आता या तिसऱ्या षटकामध्ये अंतिम काही बॉल शिल्लक असेल त्याच्यामध्ये मात्र पाहायला गेलं तर नावाचा परिचय देतोय. वेगवान बॉल, भन्नाट वेग, वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावी मिळेल. आता इथून विचार करत असेल बॅटिंग करणारी टीम निलेश 11 जावळे. धावा येऊ द्या, कशाही येऊ द्या, पण तो येणं खूप इम्पॉर्टंट आहे की मॅच जणू काही फायनल ची मॅच असणार आहे. कारण सुपर 5 मध्ये तुम्ही प्रवेश करताय तर तुमच्या नावावरती एक बक्षीस इथे मात्र नक्कीच जाणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. या मॅचला कशा प्रकारे तुम्ही खेळता. आणखी एक ते सरार, जसं मात्र मुंबईच्या रेस कोर्समध्ये घोड्याने टास माराव्याने वेग पकडावा ना, तसं मात्र अगदी धुरला उडवत बॉल मात्र हा वेगानं, भन्नाट वेगानं, प्रचंड वेगानं मात्र हाताळला गेलाय. हीच तर खासियत आहे या गोलंदाजांची. ते नाव आहे प्रतीक पाटील. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत या षटकातील बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी साकारली. आतापर्यंत धावा फक्त खर्च केल्यात 5 आणि हा षटक किती महत्वपूर्ण मात्र टाकत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर मात्र नाईस साऊंड पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला. हो, रनआउटची संधी परंतु नाही. एंड चुकलाय, थ्रो एंड चुकलाय. मंत्र म्हणतो असं क्षेत्ररक्षक तुम्ही कोणत्या एंडला मात्र इथून फलंदाज सावध आहे, कोणत्या एंडला मात्र तो जायामध्ये अडकू शकतोय. बरंच समीकरण मात्र मैदानामध्ये असतात, त्या तुम्हाला मात्र अगदी समजून घेऊन मात्र क्षेत्ररक्षण करायचं असतं. आणि इथून तसं काही होताना पाहायला मिळालं नाही. जीवदान मिळालंय आणि इथून 2 धावा येत असताना 33वा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. खासदार चषक 2025 चा आघात आव्हान आज जर का पाहायला गेला तर अगदी आजची रात्र अफलातून होताना पाहायला मिळाली. प्रत्येक रात्रीमध्ये मात्र धुमाकूल आणि त्याचबरोबर चर्चा करायला लागली मात्र अखंड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या स्पर्धेतील दमदार मैदान. ही मात्र मैदानाचं कौतुक इथे करावं लागेल. डीपी आहेत, बॉलपर्यंत पोहोचतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत इथून मिस अंडरस्टँडिंग आणि इथून मात्र आता रनआउटच्या स्वरूपामध्ये जे होणार होतं. बराच वेळा मात्र दोन्ही खेळाडू अगदी मात्र संघर्ष करत होते आणि या संघर्षमय क्षेत्रामधून जात असताना मात्र फलंदाज बाद होतील. जी महत्वपूर्ण विकेट हवी होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली. सुप्रीत कडू यांना यावं लागेल माघारी. या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 2 सुप्रीत कडू यांच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी त्यांना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम निलेश 11 जावळे. आता उर्वरित अंतिम षटक म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा किती जमवल्या जातील त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. धीरज पाटील यांची आपण चर्चा करत होतो. धीरज पाटील यांच्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18 धावा आणि कुठेतरी इथून मात्र दबाव तंत्र वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत होते निलेश 11 जावले टीम. आणि त्याच्यानंतर मात्र आलेत टीम वहालचे आणि वहाल एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे अगदी फिरकीचे जादूगार, त्याचबरोबर अगदी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे घनश्याम पाटील आले. आणि त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 8 आणि त्याच्यानंतर दबाव तंत्र वापरल्या गेल्या. प्रतीक पाटील आले तिसऱ्या षटकासाठी आणि तिसऱ्या षटकामध्ये ही 8 धावा खर्च झाल्यात. आता अंतिम या इनिंग मधील षटक असणार आहे आणि तो घेऊन आलेत सुजल घरत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता मात्र धावा टार्गेट सेट करणाऱ्या किती येतील ते पाहणं गरजेचं. स्क्रीनवरती पाहू शकता आपण आदरणीय परेश ठाकूर साहेब, प्रशांत दादा ठाकूर आणि तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व लोकनेते या नगरीचे कैवारी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. पनवेल शहराला एक वेगळा दर्जा आणि पनवेल शहराचं वेगळं कायापालट आपण त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. चांगली कामं या विभागामध्ये आणि या उल्वे नोड खास करून आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे डेव्हलप झालंय त्याचं मोठा हातभार आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. आणि पनवेल नगरीचे गाणी वाजवलं दमदार
प्रशांतदादा ठाकूर आमदार झाले. 10, 20, 30, 40, 50 नव्हे तर 61,000 मताच्या मताधिक्याने मात्र निवडून आलेले हे आमदार आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक काम कोणी सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगदी संधी असो आणि ते काम त्यांचं मात्र करत असतात. असं एक सर्वसामान्य नेतृत्व आपल्या पनवेल नगरीला लाभलं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने भले मोठे बॅनर्स प्रत्येक ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण का असू नये, कारण या नगरीचे या विभागाचं शिवाजी नगर मात्र या गावावरती सातत्याने मात्र प्रेम राहिलेलं आहे. प्रशांतदादा ठाकूर आणि खास करून आमचे साहेब म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते रामशेठ ठाकूर साहेबांचं आणि त्यांच्याकडून स्पॉन्सर केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान या मैदानासाठी सुद्धा अथक परिश्रम त्यांच्याकडनं केले आणि हा अगदी सुसज्ज ग्रासवारा मैदान जो स्वप्नातला मैदान आहे, जसं DY पाटीलचं मैदान आहे तसं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यांचंही मनापासून आभार. नाईस साऊंड पाहायला मिळालं. इथून अगदी पाहायला गेलात तर आमदार अरुण शेठ भगत यांच्या मात्र बॅनरला हिट होताना. ती लाईट बंद करायची आहे तिथे प्लीज. गेटच्या इथे कोणती लाईट आहे ती प्लीज लगेच गाडीची लाईट बंद करायची आहे प्लीज. जस्ट 4 व्हीलर जे आले, हा यस आपण बंद करायचे कारची. प्रेक्षक हा यस थँक्यू. त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचले आणि बॅट्समनच्या डायरेक्ट आय कॉन्टॅक्टमध्ये मात्र होतोय, त्याच्यामुळे फलंदाजी करताना थोडासा व्यत्यय त्यांना पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे आणि इथून या षटकारानंतर 40व्या धावफलकावरती लागल्याचं टार्गेट हवा होताना तो टार्गेट सेट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथं मात्र केला जातोय. अगदी वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. स्लाइड डाऊन सेट ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉल हीच आता मात्र इथून जमेची बाजू असणार आहे, कारण जो मात्र कोटा होता ना तो मात्र परिपूर्ण मात्र गोलंदाज करत असताना पाहायला मिळाले. फलंदाजांच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येतील का अंतिम क्षणी, अंतिम ह्या षटकामध्ये उर्वरित काही बॉल शिल्लक असतील त्याच्यामध्ये सुजल घरत यांच्यावरती हल्ला चढवला जाईल का, परंतु नाहीये. हा खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. नाव आहे सुजल घरत गोलंदाजीसाठी. डेथफॅस स्पेशालिस्ट अंतिम षटक टाकण्यासाठी नेहमीच सातत्याने मात्र या गोलंदाजांना मात्र आपण पाहायला गेले वहाल टीमसाठी. आणि मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर मिडन ओव्हर सुद्धा त्यांनी हाताळले गेलेले आहे. त्याच गोलंदाजांना इथून आता मात्र अंतिम षटक आपल्याला हाताळताना मात्र पाहायला मिळते. समोर आहेत मनीष कडू, 10 बॉलमध्ये 14 धावा त्यांच्या नावावरती. आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला गेलं तर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉलच्या खाली पकडला जाईल सील, फलंदाज बाद. एक मोठी विकेट ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील असं वाटत होते ते मनीष कडू यांना यावं लागेल माघारी. मनीष कडू बाद झाले. आता इथून थोडीशी संकटामध्ये, कारण उर्वरित ह्या अंतिम षटकामध्ये मनीष कडू जर का मात्र इथून असते तर कदाचित मोठी धावसंख्या जमवली गेली असती. 40व्या धावफलकावरती लागले जात आहेत. इथून सुजल घरत आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च करतायत. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम स्पेल आपला मात्र इथून हातलत असताना मात्र पाहायला मिळालं. भव्य दिव्य व्यासपीठ, प्रत्येक गोष्ट सुसज्जतापणा मात्र मांडली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर या मैदानाची ओळख आपण चर्चा सातत्याने मात्र करत होतो. या मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला अगदी क्रिकेटचा आनंद मनसोक्त घेता येईल. अगदी जर पाहायला गेलं तर निसर्गरम्य, प्रत्येक झाडाच्या अगदी मधोमध वसलेला हा आणि अटल सेतूच्या अगदी लगत बाजूला असणारा हा मैदान, शिवाजीनगर गावाच्या नावाचा जय जयकार सातत्याने मात्र होताना पाहायला मिळाला. उद्या फायनल डे आणि आणखी दर्जेदार आपल्याला खेळ उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 40व्या धावफलकावरती. फक्त दिशा दिली. आपण पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रतीक पाटील. बॉलपर्यंत येतात, फेकतील तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या अंतिम षटकातील अंतिम बॉल शिल्लक असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा आणि या षटकामध्ये आले 7 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट आलेला आहे. 4 षटकाचा खेळ, 4था षटक मार्गस्थ. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल सुजल घरत इथे असतील आणि हा अप्रतिम बॉल हातलत असताना, परंतु पंच योग्य निर्णय ही मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावील. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा. 42 ऑन स्कोर बोर्ड.
टार्गेट सेट केल्या 4 षटकांमध्ये. कारण तुम्ही जर पाहायला गेलं तर निलेश 11 जावले टीमकडे तेवढी धारदार आणि ताकदवान गोलंदाज आहेत आणि ती गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल. मॅच अगदी रंगतदार होईल असं म्हणता येणार नाही आहे की वन साइड होईल. जरी तुमच्याकडे बॅटिंग ऑर्डर चांगली असली, स्ट्रॉंग असली, वहालकडे तरी तेवढी धारदार गोलंदाजी जावले टीमकडे आहे. शेवटचा बॉस व डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. पंच परत एकदा आमच्याकडे वळतात. बॅक टू बॅक दुसरा वाईट इथे येताना पाहायला मिळेल. म्हणजे अगदी 2 धावा शेवटचा एक बॉल टाकत असताना मात्र खर्च केल्या जातात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आणि इथून या इनिंगमध्ये 3 एक्स्ट्रा मात्र धावा आल्यात, 4 षटकार आलेत. सर्व जमवाजमी करून आपण पाहायला गेलं तर 43 धावा धावपालकावरती 3 विकेट गेल्यानंतर सागर घरत आहेत. सागर घरत यांना मात्र इथून काय ते वेगळं करावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे इथून तुम्हाला टार्गेट सेट करायचा, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. डॉट येईल, षटकार येईल, चौकार येईल, 3 येईल, 1 येईल, काय येईल ते पाहणं गरजेचं. परंतु यासाठी हा बॉल टप्पा इथून मात्र टाकला जात होता वारंवार, परंतु व्हाईट बॉल येत होता. परंतु त्यानंतर मात्र आलाय डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ती स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल या टीमला 44 धावांची. त्याचबरोबर प्रथमेश मंगेश आणि शशिकांत कडू यांना मी विनंती करेन की आपण शुभ सन्मानासाठी यायचं आहे. ते आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मराठीचा बुलंद आवाज, शुद्ध मराठी, तंत्रशुद्ध मराठी आवाजाचा बाज आणि त्याचबरोबर शब्दांची फेररचना करणारे अप्रतिम मराठीचे समालोचक युवराज मालीसर यांचाही ते शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीला की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आजच्या रात्रीमध्ये अप्रतिम मराठीचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि इथून त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. अगदी मनापासून आज छान पद्धतीने मात्र प्रत्येक सामना रंगतदार इथे मात्र बनवला. मराठीचे उत्तम समालोचक रायगड जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतात. उल्वे नोडमध्येच वास्तव्यात असणारे युवराज माली सर अगदी उत्तम मराठीचे समालोचक, आपल्या त्यांचा शुभ सन्मान या खासदार चषक 2025 मध्ये होताना पाहायला मिळतोय. मनापासून धन्यवाद सर, आपण आज रात्रीमध्ये इथे उपस्थित झालात, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून मात्र शुभेच्छा. धन्यवाद रुपेशजी पाटील सर. आणि त्यानंतर आज संपूर्ण या रचनेमध्ये आपल्या सुमधुर वाणीने, आपल्या सुमधुर शब्द रचनेने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या मात्र खांदा कॉलनी पनवेल येथे वास्तव्यात असलेले मात्र मूळ गाव जनवली पेन चे सुपुत्र अर्थात रुपेशजी पाटील सरांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी आमच्या कोर कमिटी मेंबर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय माझी खासदार चषक 2025 ही 5 दिवसीय प्रकाश झोतातील भव्य दिव्य रजनी क्रीडा स्पर्धा आणि त्यात कोर कमिटी मेंबर्सच्या मात्र प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. रुपेशजी पाटील सरांचा शुभ सन्मान आज संपूर्ण रजनीमध्ये या रात्रीमध्ये खूप सुंदर समालोचन आपल्याला त्यांचं ऐकायला मिळालं आणि त्यांचा मात्र होतोय हा शुभ सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र थेट युट्यूबवर प्रसारित करतोय. थँक्यू व्हेरी मच रुपेशजी पाटील सर, आपण आलात आणि या स्पर्धेचा मात्र एक दर्जा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून वरती घेऊन गेलात. बघा उद्या जे संघ खेळणार आहेत जर ते युट्यूबवर जोडले गेले असतील तर उद्या 6 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. मी कमिटीला विनंती करेल की आपणही त्यांच्याशी उद्या संपर्क साधा पर्सनली आणि त्यांना सांगा की उद्या 6 ला रिपोर्ट करा. 6:30 तरी पहिला सामना सुरू व्हायला हवा. निर्जा 11 नावा आणि भैरवनाथ धुतुम अशी पहिली लढत आहे उद्या. कारण उद्या मला वाटतं प्रणय किती मॅचेस आहेत
11 मॅचेस आहेत, एक शो मॅच देखील आहे, म्हणजे एकूण 12 सामने आहेत. आज 9 सामने होते तर 5 पेक्षा जास्त वेळ होईल. त्यामुळे जर 12 मॅचेस असतील तर मात्र नाईट नंतर डे पण होईल. त्यामुळे लवकर सुरू झालं तर नक्कीच निर्धारित वेळेमध्ये आपण सामने संपू. थँक्यू सो मच पुन्हा एकदा रुपेशजी पाटील सर. आणि करूया आपण प्रारंभ दुसऱ्या सत्राला, जिथे लक्ष आहे 24 बॉल 44, म्हणजे प्रतिषटक सरासरी गाठायची आहे 11 धावांची. रिक्वायर्ड रन रेट विल बी 11 रन्स पर ओव्हर. एका बाजूला स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघ, त्यांच्या विपक्ष निलेश 11 जावळे टीम. वहाळ टीमने टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे संघ सुरुवात आक्रमक झाली, त्यानंतर पलटवार केला वहाळ टीमने, धावा रोखल्या, मात्र पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि त्याच्या जोरावर धावा लागल्या धावफलकावर त्या 43 रन्स. 44 धावांचं लक्ष. प्रयास कोळी समीर नाईक ही विस्फोटक जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. समीर नाईक आपण पाहतोय मगाच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळी त्याने साकारली होती पहिल्या मॅचला. त्यानंतर प्रयास कोळीची बॅट बोलली, सध्याच्या घडीला एक चांगला यंगस्टर आणि त्याच्या समवेत दुसरा यंगस्टर मनीष कडू. 24 बॉल 44. जे काही प्रेक्षक आपण पाहतोय, थोडीशी गर्दी वाढली आहे सध्या प्रेक्षकांची, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 चौथी रात्र, आणि चौथ्या रात्रीतील आपण पाहतोय 4:45 वाजलेत पहाटेचे, म्हणजे पुढचा दिवस म्हणजे 5व्या रात्रीचा दिवस उजाडलाय आणि शेवटचा सामना उत्तरार्ध. पहिला बॉल 24-44. पहिला बॉल सोडून दिलाय, खराब लाईन, व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन हा बॉल होता आणि व्हाईट बॉल पंचांनी सांगितलाय 1 धाव मिळणार. चला, अंपायर निर्णय अंतिम राहील. चला, पंचांशी वादावादी करू नका प्लीज. आतापर्यंत खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी साकारलेला आहे. एका बाजूला आपण पाहतो यंगस्टार वहाळ, दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे. चला, 1 धाव मिळाली धावफलकावर. आता 43 करायचे 24 बॉल. सुंदर सामना, एक सुंदर कलगीतुरा, चांगला रणसंग्राम, रणधुमाळी, रणकंदन क्रीडांगणाच्या आतमध्ये बिग फाईट. यावेळेस इनसाइड आउट फटका, लॉफ केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, 1 बाउन्स करत येतो चौकार. पहिल्या बॉलवर थोडं गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळालं जिथे व्हाईट बॉल आला, आणि त्यानंतर मात्र प्रयास कोळी प्रयास केला, चौकार प्राप्त केला. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर झाला, कारण सुपर 5 साठी असलेली लढत आहे. इथे विजय मिळाला तर किमान 1 बक्षिसाचे हकदार होणार आहे. इथे पराभूत झाला तर काही मिळणार नाही. त्यामुळे इथे प्रत्येक जण 100% देण्यासाठी सज्ज झालाय. 5 धावा धावफलकावर. हा बॉल पुन्हा सोडून दिलाय, पुन्हा खराब लाईन पाहायला मिळते. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजाच्या रीच पासून थोडासा दूर, रडार पासून थोडासा दूर, आणि अगदी प्रचंड लाईन खराब इथे पाहायला मिळाली. व्हाईट बॉल, स्कोर पुढे सरकतोय 6. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. ऑन साइडला बॉलला भिरकावून दिलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा किती मिळतील पंचांच्या निर्णयाकडे राहील आमचं लक्ष. इट्स तिसऱ्या पंचांची मागणी केली, टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. चौकार आहे, 1 बाउन्स बॉल निघून गेलाय. कारण सध्या त्या बाजूला प्रेक्षक नाहीये, त्यामुळे थोडीशी पंचांनी शहानिशा केली. 24 लाईव्ह इव्हेंटची मदत घेतली. धावसंख्या 10. 2च बॉल आतापर्यंत झालेत. व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा चौकार. 22 मध्ये 34ची गरज आहे.
पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. चला मॅचला गती द्या प्लीज. चला मॅच बॉल येतोय. पुढचा बॉल मनीष कडू सज्ज होईल. प्रयास कवडी 2 बॉल फेस केले, 2 चौकार त्याने मारले, 2 अतिरिक्त धावा वाईटच्या आल्यात. चेंडूची शहानिशा केली जाते. इम्पॉर्टंट मॅच आहे सुपर 5 साठी सुरू असलेला हे बॅटल, सुरू असलेला रणसंग्राम. 22 बॉल, 34ची अजूनही गरज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने पॅडल केलंय बॉलला. डीप स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करेल का? खेळाडू पोहोचतोय. चांगली फिल्डिंग, बॉलला अडवलंय. 2 धावा वाचवल्यात. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर झालाय तो 12. बघा समीर नाईक यांचे एक गुपित फॅन आहेत वहाळ गावचे, आणि त्यांनी त्यांच्या बॅटिंगला इम्प्रेस होऊन आजच्या दिवसामध्ये 10,000 रुपये पाठवलेत आमच्याकडे. 10,000 रुपीज. 3 चौकार मारले तर ओके. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला टोलवलंय. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. धावा मिळत आहेत 2. स्कोर पुढे सरकतोय 14 धावा. सलग 3 चौकार मारले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते समीर नाईकला. कॅश जमा झाली आमच्याकडे 10,000 रुपये. गुपित फॅन आहेत त्यांचे, त्यांनी नाव नाही सांगितलंय. मात्र समीर नाईक सध्या स्ट्राईक पासून वंचित आहे. आणि क्रिकेट या खेळावरचं प्रेम आहे. क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूवर असलेलं प्रेम आहे. ते नक्कीच युट्यूबवर लाईव्ह जोडले गेले असतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा ते पाहत असतील. त्यांचं नक्कीच अंतकरणापासून आपण आभार व्यक्त करूया, कारण 3 चौकार सलग जर मारले समीर नाईकने तर 10,000 रुपये त्याला दिले जातील. 14 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र काय फटका सजवला. इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक. शफल झाले. बॉलला मात्र पाठवलं ते फाईन लेगला. मात्र तिथे चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतो आपल्याला. 2 खेळाडू तैनात होते. एकाने बॉलला आतमध्ये ढकललं, दुसऱ्याने पकडलं आणि लगेच फेकलं. ऋतिक आणि साहिल त्या ठिकाणी होते. धावा मिळाल्या त्या ठिकाणी 2. स्कोर पुढे सरकला 16. पहिलं षटक सुरू आहे. अजून अंतिमचा बॉल येणं बाकी. 19 बॉल 28ची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय जिथे 11ची सरासरी पाहिजे होती ऑलरेडी 16 धावा आल्यात. म्हणजे पुढे चाललाय. रिक्वायर्ड 100 पेक्षाही रन रेट आता चांगला मेंटेन केलाय तो स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ टीमने. त्यांना शेवटच्या बॉलपर्यंत सामना न्यायचा नाहीये. ते प्रेशर घ्यायचं नाहीये. एकतर्फी त्यांना विजय हवाय. एका हाती विजय हवाय आणि रणनीती आखावी लागेल. आता दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे संघ. पॉवर प्ले मधील पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. यावेळेस पुढे स्टेप आउट झाले होते. आडव्या बॅटने खेळून काढले. डीप बंद क्षेत्ररक्षक येतोय. खराब थ्रो पाहायला मिळाला. येस, पंच सांगतायत 2च मिळतील. पंचाने सांगितलं 2च धावा आहेत. तिसरी मिळणार नाही. शेवटच्या बॉलवर 2 आल्यास पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर जाऊन थांबलाय 18 धावा. 18 फॉर नन. 44 लक्ष असताना पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. 18 बॉल 26ची गरज. 18 चेंडू 26 धावा. ऑलमोस्ट 9 रन्स पर ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट राहील. जो कुठेतरी 11 होता तो खाली आलाय, कारण पॉवर प्ले मध्ये 18 धावा आल्यात. 4:50 मिनिटं होतात सकाळचे आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची अजूनही गर्दी पाहायला मिळते. खरं तर काही प्रेक्षक आत्ताच दाखल झालेले आहेत. पहाट झाली अगदी. दुसरा दिवस उजाडला. आज संडे, फंडे, सुट्टीचा दिवस. आणि आज रात्री मात्र संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून या स्पर्धेच्या अंतिम दिवसाला सुरुवात होईल.
आणि पुन्हा एकदा मात्र तोच थरार आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. चला मॅचला गती द्या प्लीज. चेंडूची शहानिशा लवकर करा. 18 बॉल 26 ची गरज. प्रयास कोळी 6 बॉल 16 वर खेळतोय. समीर नाईक आता पहिल्यांदा स्ट्राईक वर आलाय, ज्याच्यासाठी सलग 3 चौकार जर मारले. त्यांचे एक सिक्रेट फॅन आहेत, त्यांनी 10,000 रुपये त्यांना मात्र घोषित केले आणि किंबहुना आमच्याकडे जमाई झालेत. समीर नाईक 3 चौकार 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला बॉल गोलंदाज पाहायला मिळतोय पंकज गरत. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केले ऑनफिल्ड पंचांनी. यस, विकेटच्या बाहेर आहे का? यस, पंचांचा रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू आहे. येस, विकेटच्या बाहेर आहे. मग काय असेल या बॉलवर निर्णय? नो बॉल रे. ओके, चला मॅचला स्पीडअप करा थोडस. आयोजकांच्या वतीने सूचना येते. येस सर, चला थोडं शांत. आपण योग्य निर्णय देऊ. वहाळ संघ योग्य निर्णय आपण देऊ. जो काय असेल तो. थोडं आपण शांतता ठेवूया. डिसिप्लिन आपण ठेवूया. कोणावर अन्याय होणार नाही. येस, हाईट साठी आता आपण चेक करूया. बॅट्समन रिव्ह्यू. ओके, चला हाईट साठी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय की बीमर आहे की नाही. शहानिशा केली जाईल आणि चला आयोजन कमिटीने सांगितले नो बॉल आहे. नो बॉल, 1 धाव मिळेल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन झालं आणि आता मात्र योग्य निर्णय, कारण आपण अचूक निर्णय पोहोचवण्याचं काम करतोय. कोणावर अन्याय केला जाणार नाही या स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल यावेळेस लॅफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पाठीमागे. 1 रन पूर्ण होईल. बॅकअप येत आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. तोपर्यंत 2 धावा मिळतील त्या समीर नाईकला आणि त्याचबरोबर स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ टीमला. स्कोर पुढे सरकतोय 21 धावा 21 रन्स. 17 मध्ये 23 ची गरज आहे. थोडस गरमागरमीचं माहोल निर्माण झालं. थोडस आपण शांतता ठेवूया. चांगलं क्रिकेट खेळूया. नक्कीच दोन्ही संघासाठी सामना महत्वाचा आहे. आम्ही जाणतो एक चेंडू महत्वाचा आहे. सुपर 5 साठी सुरू असलेला थरार आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय डे क्रिकेट खेळतात, नाईट क्रिकेट खेळतात. अगदी आता 5 वाजतील आणि तरी अजूनही तीच ऊर्जा दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये. यावेळेस स्टेप आउट झाले होते पुढे हलकेसे. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. विकेट किपरचा वेध घेतलाय पंकज गरत. अनुभवी गोलंदाज आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मिडल ऑर्डर मध्ये तो बॅटिंगही चांगली करतो आणि गोलंदाजी चांगली करतो. बीट केलं, डॉट बॉल आला. धावसंख्या स्थिर 21 वर. 16 बॉल आणि 23 ची गरज. 16 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड. टॉपेज लागली आहे
आणि विकेट किपर बॉलच्या खाली. बक्षीस लावलं होतं समीर नाईक यांच्यासाठी, त्यांच्या गुपित फॅनने 3 चौकारासाठी 10,000, मात्र ते मात्र बाद झालेत. रिॲक्शन तुम्ही पाहू शकाल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हताश आणि नाराज होऊन क्रीडांगणाच्या बाहेर जातील. पहिली विकेट मिळाली निलेश 11 जावळे टीमला. मनीष कडू ॲज अ विकेट किपर होते, भरपूर सफल झाले होते. पुढ्यात टाकला अगदी लेगच्या दरम्यान आणि हा बॉल टाकण्यात आला होता. एज लागली, मनीष कडू आले बॉलच्या खाली, विकेट मिळाली. निलेश 11 जावळे की स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ कोण जाईल सुपर 5 मध्ये, किमान एक बक्षिसाचा हकदार होईल. कॅश प्राइज असेल, त्याचबरोबर ही क्रिस्टल ट्रॉफी, सांघिक पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक, बेस्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डरसाठी बायसिकल, मान ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्ही पाहताय. 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा माजी खासदार चषक 2025 आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वे नोड मध्ये आपण आहोत. प्रतीक पाटील न्यू बॅटर येत आहेत. 15 बॉल होतात, 23 ची गरज. 15 चेंडू 23 धावा. अजूनही सामना दुलायमान अवस्थेमध्ये. चला गती द्या मॅचला प्लीज. थोडं मॅचला आपण स्पीडअप करूया. दोन्ही टीम्सला विनंती राहील. महत्वपूर्ण सामना नक्कीच आहे. 15 बॉल 23 धावा. पंकज गरजच्या या येणाऱ्या 3 बॉलवर बरंच काय अवलंबून असेल. इथे विकेट जर काढली तर दबदबा निर्माण करेल निलेश 11 जावळे संघ. मात्र इथे एका दुसरा चौकार षटकार आला तर मात्र तो प्रेशर रिलीज होईल वहाळ संघाच्या फलंदाजांवरून. स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाळ. 15 बॉल 23 ची आवश्यकता. प्रतीक पाटील आलेत नवीन फलंदाज. प्रयास कोळी आहे. 6 बॉल 16 वर तो खेळतोय. चांगली फटकेबाजी त्याने केली. यावेळेस मात्र सरळ व्यासपीठावर बॉलला पाठवलंय, डिपॉझिट केलंय. स्टँड अँड डिलिव्हर. प्रतीक पाटील पहिला बॉल फेस करत होता. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल मारला. नुसता पुल नाही मारला, सक्सेसफुल मारला, ब्युटिफुल मारला आणि 6 धावा प्राप्त केल्या. बघा ऍक्शन रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी सरळ आमच्या व्यासपीठावर. धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. 14 मध्ये 17. आपण तीच चर्चा करत होता. येणारे 3 चेंडू महत्वाचे असतील, कारण वहाळ संघालाही शेवटच्या बॉल पर्यंत सामना न्यायचा नाहीये. त्याच्या अगोदरचा विजय त्यांना मिळवायचाच आहे. ही रणनीती घेऊन उतरला आणि त्यामुळेच हा चान्स घेतला. पहिला बॉल फेस करताय तुम्ही मॅच मधला, तुम्ही थोडासा डिफेन्सिव्ह पवित्रा वापरता. कुठेतरी विकेट थांबवली पाहिजे, विकेट राखून ठेवली पाहिजे, पार्टनरशिप बिल्ड केली पाहिजे. मात्र ते करत असताना इथे पहिल्या बॉलवर षटकार. मॅच बॉल आलेला आहे. 14 बॉल आणि 17 ची गरज आहे. दडपण वाढलं असेल पंकज गरजवर, का त्याला माहिती आहे क्रुशियल मुवमेंट आहे, क्रुशियल मॅच आहे. इथे 2 बॉलवर आता विकेट काढायला पाहिजे. डॉट बॉल तरी ऍटलीस्ट हाताळायला पाहिजेत, जेणेकरून चेंडू आणि धावण मधलं अंतर थोडं वाढेल, तो डिफरन्स थोडं वाढेल. 14 बॉल 17. चांगला बॉल, खोलवा टप्प्याचा. बॅट स्विंग झाली, बॅट बॉल मध्ये तीळ मात्र संपर्क नाहीये. मग ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा कटरचा वापर केला. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. अगदी वेस्टाईट वर हा बॉलचा टप्पा होता. बाउन्स पाहायला मिळाला, बॅट फिरली आणि संपर्क नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. चांगलं कमबॅक पंकज गरत. ही लाईन चांगली आहे. 13 बॉल 17. यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. मनगटाच्या साहाय्याने ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफला. 1 धाव मिळते या बॉलवर आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर आहे 28 धावा, 1 विकेट. येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज. 12 मध्ये 16 प्रतिषटक, 8 ची सरासरी. सुपर 5 साठी सुरू असलेला हा थरार तुम्ही पाहताय. 5 वाजून 1 मिनिट झालेत. अजूनही आपण पाहतोय शेवटचा सामना. 12 मध्ये 16 आपल्या स्क्रीनवर इक्वेशन पाहायला मिळतंय. स्कायर 11 न्यू यंगस्टार वहाळ संघ. यंग टॅलेंट आहे दोन्ही संघांमध्ये. युवा खेळाडूंचा प्रचंड भरणा आहे. काही खेळाडू अनुभवी देखील आहेत. मात्र सातत्याने आता युवा जरी असले तरी भरपूर क्रिकेट ते खेळतायत. डे नाईट फॉर्मॅट अगदी पूर्ण सीझन मध्ये, त्यामुळे प्रचंड अनुभव त्यांनाही इथे मिळालाय आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम एका बाजूला पाहायला मिळतोय आपल्याला, घनश्याम सारखा खेळाडू. त्याच्यानंतर
सुजल घरत सारखा खेळाडू दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. प्रतीक पाटील, समीर नाईक, प्रयास कोळी असं यंग टॅलेंट, युवा टॅलेंट. 12 बॉल 16. इम्पॉर्टंट षटक, इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. मॅचचं रूपटप पालटणारं हे षटक आहे. सामना कोणाच्या बाजूने झुकणार, शेवटच्या ओव्हरमध्ये काय रणनीती राहणार, इथे सामन्याचा निकाल मिळेल की वाट पाहावी लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत. सिद्धार्थ पारंगे इथे मात्र एक फिरकीपटू कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या बॉलवर सिद्धार्थला मिळालं यश. निलेश 11 जावळे संघ सहजासहजी हार न मानणारा संघ आहे. चिवट संघ आहे, कडवट संघ आहे. बघा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. बॉलला टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर काढलं, खाली राहिला बॉल. जाता जाता हलकासा स्पर्श प्रतीक पाटीलच्या बॅटला करून गेला. विकेट मिळाली. विकेट नंबर 2. 11 बॉल आता 16ची गरज. प्रयास कोळी चांगली झुंज दिली, मात्र स्ट्राईक पासून बराच वेळ वंचित राहिलाय तो. पहिलं षटक त्याने खेळलं होतं. 6 बॉल 16 धावा केल्या, त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाही. सिद्धार्थ पारंगेला मिळाली विकेट, जिथे प्रसाद गरज ऍज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी तो झेल टिपला. न्यू बॅटर सुजल घरत एक चांगला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीमध्ये कमाल केली, आता फलंदाजीमध्ये धमक दाखवावी लागेल, कारण सध्या संघाला गरज आहे. 11 बॉल 16ची गरज. चला मॅचचा रिदम तोडू नका, मॅच ऑन करा. 11 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सुजल घरत डावखुरे हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल 16. पंचाकडे अपील केली आहे, पंचांनी अपील उचलून धरली आहे. इट्स अ प्लम LBW, लेग बिफोर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खराब बॉलची निवड केली सुजल घरतने. संघाला गरज होती. बघा ऍक्शन रिप्ले, अगदी प्लम LBW आहे. जो पाय त्यांनी फ्रंट फुटला आणला त्याच पायावर जाऊन बॉल आदळलाय. सिद्धार्थ पारंगे काय गोलंदाजी आहे. गोलंदाजीतली भेदकता, गोलंदाजीतली आक्रमकता पाहायला मिळते. गोलंदाजीतली प्रखरता, तीक्ष्णता, धारधारता इथे पाहायला मिळते. थोडा अडचणीमध्ये सापडत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि अजूनही 16 रनची गरज आहे. घनश्याम पाटील, वन मोर युवा टॅलेंट, जर्सी नंबर 33, द HP फॅन, हार्दिक पांड्या फॅन आहे. आपण पाहतोय घनश्याम अष्टबलू खेळाडू. वारंवार आपण पाहतोय आपल्या स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघासाठी तो खेळत असतो. त्याच्या समवेत प्रयास कोळी स्ट्राईक पासून लांब राहिलाय. जावळे टीम साठी फायद्याचा ठरलाय. हॅट्रिकचा चेंडू. 10 बॉल 16. सिद्धार्थ पारंगे काय गोलंदाजी साकारतोय. मध्यम गती गोलंदाज, डावकुरे हाताचा, राऊंड द विकेट मारा सध्या तो साकारत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये. 10 बॉल 16ची गरज. हो चांगला बॉल. पंचाकडे अपील केली गेली आहे. पंच आमचे तटस्थ आहेत आणि जावळ्या टीमला माहितीये की चांगला बॉल होता. पंचांनी मात्र थोडीशी शहानिशा करण्यावर भर दिलाय. चांगला बॉल होता. डॉट बॉल येतोय. 9 बॉल मध्ये 16. कारण ज्या पद्धतीने अपील केली निलेश 11 जावळे टीमने, त्या अपील मध्ये तितकासा विश्वास नव्हता. उत्साह होता, तोही जास्त नाही. डॉट बॉल आला. हे षटक इम्पॉर्टंट आहे. आपण मगाशी तीच चर्चा करत होतो. सामन्याचं चित्र स्पष्ट करणारं हे षटक आहे. आता येणारे 3 चेंडू हे महत्वपूर्ण आहेत, कारण 9 बॉल 16ची गरज आहे. इथे 3 बॉलवर 2 जरी मोठे फटके आले, एक जरी मोठा फटका आला, एक जरी षटकार आला, तरी शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजावर दबाव निर्माण होईल. घनश्याम पाटील स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मात्र हुक केले बॉलला.
शफल झाले तीच चर्चा करत होतो घनश्याम पाटील. युवा टॅलेंट, यंग टॅलेंट, युवा जोश आहे आणि जोश सोबत होशही आहे. समय सूचकता पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल होता, शफल झाले, बॉलला येऊ दिलं आणि बॅट फिरवली आणि कनेक्ट केलं अगदी प्रॉपर या बॉलला. फाईन लेगला क्लिअर केलंय. धावसंख्या झाली ती 34 धावा. 8 बॉल 10 ची गरज. शिरकाव करतोय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ या मॅच मध्ये. षटकार आलाय, सामना खुला केलाय. 8 बॉल 10. फुलटॉस बॉल टाकलाय, लॉफ्ट केलंय, बॉल गेलाय तो एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या अगदी मधोमध. फिल्डर तैनात. धाव मिळणार ती एक. एका धावेचं महत्व इथे माहिती आहे दोन्ही संघांना. 7 बॉल 9 ची गरज. हा चेंडू इम्पॉर्टंट. इथे डॉट बॉल पाहिजे तो निलेश 11 जावळे टीमला. सिद्धार्थ कडून विकेट पाहिजे. विकेट आली तर उत्तम होईल, ऍटलिस्ट डॉट बॉल तरी. प्रयास कोळी किती कालावधीनंतर स्ट्राईकवर आलाय. ऑलमोस्ट 12व्या बॉलवर त्याला स्ट्राईक मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल तो त्याने खेळला होता. 7 बॉल 9. यावेळेस किती धावा मिळतील. नो बॉल आणि नो बॉलवर आलाय तो चौकार. धावा मिळतील त्या 5. घर चुकी झाली सिद्धार्थ कडून. आवश्यकता नव्हती अशा फुलर लाईनच्या बॉलची. यॉर्कर लाईनचा बॉल अगदी टाकला असता तरी चालला असं. बघा निराश पाहायला मिळते. पंकजचे एक्सप्रेशन तुम्ही पाहताय. फ्री हिटचा बॉल केलाय तो पॉइंटला. 1 रन मिळते. सिंगल स्कोर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. 41 धावा, 41 रन्स. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि आता 3 रनची गरज आहे. चला मॅचला थोडं स्पीडअप करूया आपण. सुपर 5 साठी सुरू असलेली लढाई तुम्ही पाहताय. सिद्धार्थचे पहिले 2 चेंडू खूप चांगले होते, 2 विकेट आल्या. तिसराही बॉल चांगला होता जिथे डॉट आला. मात्र त्यानंतरचा तो चेंडू जिथे षटकार आणि त्यानंतर झाली ती अक्षम्य घोडचूक. 6 मध्ये 3. 6 बॉल आणि 3 रनची गरज. सामना आता पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे. स्कायरा 11 यंगस्टर वहाळ संघ, निलेश 11 जावळे. इथून मात्र सामना जिंकायचा आहे तर मोठा उलटफेर आवश्यक आहे. इक्वेशन तुम्ही पाहताय. 6 बॉल 3. 1 मोठा फटका, काम तमाम. मात्र इथे कंट्रोल बॉलिंग, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, याच्या जोरावर सामना जिंकला जाऊ शकतो. निलेश 11 जावळे संघ. 6 बॉल 3. बघूया काय घडतंय. पहिल्या बॉलवरच निकाल येतोय की थोडं वाट पाहावी लागेल. सुपर 5 मध्ये कोण जाणार. चला मॅचला थोडी गती द्या प्लीज. निलेश 11 जावळे की स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ. ऋतिक कडू शेवटचं षटक. 6 बॉल 3 ची गरज. सुपर 5 साठी असलेला हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 वाजून 10 मिनिटं झालेत सकाळचे आणि आपण पाहतोय सुपर 5 चा हा अंतिमचा सामना 4थ्या रजनीतील. ऋतिक कडू काय उलटफेर करेल का या मॅच मध्ये. टॅप केले बॉलला. बॉल चाललाय तो गॅप मध्ये. सिंगल वाचवण्यासाठी खेळाडू ठेवलेत आणि बाउंड्री लाईनवर नाहीये कोणताही खेळाडू. धावा पूर्ण होत असताना आणि या धावा पूर्ण होत आहेत त्या तब्बल 3 आणि सुपर 5 मध्ये जाणारा 4था संघ ठरलाय मित्रांनो. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ.